हे पहा, मांडवगण फराटा येथे हा आज गेली 15-20 दिवस झाला आलेला आहे आणि याला मात्र हा चांगला राहतो. फक्त आता प्रत्येकाचे ग्रहमान असतात आणि या ग्रहमानापुढं माणसाचं कोणाचं काही चालत नाही. त्यामुळे आत्ता आपल्याला व्यक्ती भेटली आणि संध्याकाळच्या जेवणाचं काय हे विचारल्यानंतर ते म्हणले मला दिलं तर बरं होईल. आणि या दृष्टीने आपण आत्ता हे कच्ची दाबेलीवाले आहेत. नाव काय हां? केशव. ते केशव म्हणून आहे. त्यांनी एक कच्ची दाबेली दिलेली आहे आणि रोज संध्याकाळी एक कच्ची दाबेली. कल शाम को आने का ये देंगे. उद्या संध्याकाळी यायचं, एक तुम्हाला देतील ती. हां? दुपारी नाहीत नाही, संध्याकाळी येतात ते. नाव सांग. पप्पू. पप्पू. हां. नाही तो तुषार. तुषार. तुषार शेलार. तुषार शेलार. तुषार दत्तात्रय शेलार. गाव कोणतं तुमचं? तुषार. तुमचं गाव? तुमचं गाव कोणतं? नांदगाव. नांदगाव. बर. मग आता हे भैया तुम्हाला देतात ते खायला घ्या. रोज संध्याकाळी त्यांनी तुमची सोय केली. नाही दुपारी. बरं दुपारी या, संध्याकाळी या, कधी या. नाही दुपारी. हा या, दुपारी या, संध्याकाळी या, तुम्हाला ते रोज. नाही दुपारी. बरं दुपारी या, संध्याकाळी नाही तसं. चालतं. हे पहा, नाही तर आहे तर. जय भवानी शीट होम कानगाव मांडवगण यांनी या व्यक्तीला रोज संध्याकाळी समोसा अथवा कच्ची दाबेली जे काय यांच्याकडे असतील खाद्यपदार्थ ते देण्याची व्यवस्था करतो असं सांगितल्यामुळे या जे आज रस्त्यावरती फिरत आहे आणि हा 8 ते 10 दिवस झाले ही व्यक्ती गावात आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीची सोय सध्या आपण एक सामाजिक आपलं कर्तव्य म्हणून आपण यांना घेऊन जात आहोत दुकानात. उद्या त्यांना कपडे देणार आहे एक जण आणि यांची कटिंगही आज केली एक जणांनी. कटिंग केली ना? केली. पैसे घेतले का? नाही काल केली. बरं पैसे घेतले का? नाही. कसं वाटतंय मग आता? मस्त. मस्त ना? हलका असं याच्यात. बघा, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. वड पडले खाली. हां हां. मग आंघोळ का करत नाही रोज? एवढं सगळं समजतं आपल्याला. तुम्ही आंघोळ का करत नाही? आंघोळ केलं अजून बरं वाटन. कटिंग घ्या, दाढी केलं किती भारी वाटलं ना? मस्त एकदम. मग असं का? छान. मग असं आंघोळ केलं. सर्दी सारी. बरं आंघोळ केलं कसं वाटन? आता ही त्या मग आता हात सवय नाही. आहे पण तिकडे वडा लयला खाली. हे पहा, ग्रहमान प्रत्येकाचे वाईट येतात, कधी कधी चांगले असतात. आणि ही व्यक्ती खूप मोठ्या कुटुंबातील आहे असं सांगण्यात येतं. यांच्या कुटुंबात एक वकील आहे. यांना शेती आहे का? शेती आहे. बर. पहा परिस्थिती किती वाईट येते माणसावरती, ही वेळ किती येते पहा. आणि अशी परिस्थिती खरंच कोणावरती येऊ नये. आपण यांच्याबद्दल सहानुभूती सामाजिक यांना खूप काही मदत होत आहे. आणि खरंच ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून आपण हे कार्य करत आहोत. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच उद्दिष्ट, कोणता मोठेपणा नाही, प्रसिद्धी नाही, परंतु अशा लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत मिळावी पुढील काळात, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. कपडे कोण देतो म्हणलं? देतो म्हणले ना? मग कधी घेणार? तिकडे घरी या. बर. आता मंदिर देव आहे देवळाच्या इकडे. मग आता कटिंग दाढी केलं कसं वाटतंय आता आपल्याला? मस्त मस्त वाटतंय ना? एकदम मस्त फ्रेश वाटतंय. आता उद्या करू करीन. बर. उद्या ना आंघोळ करणार ना उद्या? करीन. आणि उद्या संध्याकाळी काय येणार? दुपारी कुठे येणार? इथं हां दुपारी. हां. आणि तिथं संध्याकाळी. बर चालतंय.